औषधं प्लस टेस्ट कंटिन्युअसली 20 वर्षापासून. माझा मुलगा 3 वर्षाचा होता, आज 24 वर्षाचा आहे. इतकी दवाखाने केली, काही एवढ्या फाईल्स आहेत, कुठेच फरक पडत नव्हता. लास्ट 8 महिन्यापूर्वी अशी वेळ आली होती की डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे मागच्या वर्षी जानेवारीमध्ये मला सांधेवातातून पोटाचा क्रोन्स डिसीज म्हणतात तो आजार झाला. 3 महिने कंटिन्युअस लूज मोशन्स होते. वजन माझं 15 किलो कमी झालं होतं. बेडवर उठताही येत नव्हतं. इतकी कंडिशन बेकार होती. आणि मॅमनी सांगितलं पेन किलर एक्स्ट्रा कुठलीही, म्हणजे पेन किलर तुमच्या गोळ्यांमध्ये देऊच शकत नाही. ऑलरेडी स्टिरॉइड असतं सांधेवातामध्ये, तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्हाला इंजेक्शन चालू करावे लागणार, जे 15,000 ते 13,000चं एक इंजेक्शन तर 15 दिवसाला होतं. 6 महिने घ्यावे लागणार. त्यानंतर हळूहळू डोस कमी होणार, पुन्हा टॅब्लेट्सवर येणार. मी घेतलं नाही. त्याच दरम्यान माझ्या लीडर आशा आयरे मॅडमची माझी देवाला काळजी होती. एक दिवस ग्रुप व्हॉट्सअपला माझा नंबर ॲड झाला. एक ग्रुप आला महिलांच्या आरोग्य समस्या, आणि त्यामध्ये मी बघितलं आउट व्हायचं, ग्रुपमधून लेफ्ट व्हायचं. काहीतरी चांगलं वाटतंय. मुलीसाठी म्हणून प्रोविन्स मागवले, लायनर मागवले, 3 महिने रेग्युलर. मॅडमने माझ्या आवाजावरनं कंडिशन ओळखली. मॅडम तुम्हाला काय त्रास आहे सांगा, आपण काहीतरी करूया. त्या बाईला मी बघितलेलंही नव्हतं. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी स्वतःच्या खर्चाने मला ऑल टोटल पाठवली. आणि ऑल टोटल पाठवल्यानंतर पहिले 2 बॉटल घेतल्या. मॅडम सारखं फोन करायचे, मॅडम माझे तेही औषधं चालू आहे, मला कुठलाही फरक पडत नाही. माझं पेन जास्त वाढलंय. पेन इतकं जबरदस्त होतं, पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत. घरामध्ये फक्त स्वयंपाकापुरतं जेवढं करता येईल तेवढं करून बाहेर गेटवर आल्यानंतर विचार आला, कोणीच नाही आहे ओळखीचं, कोण ओळखेल ना, मी कसं जाऊ. पण विचार सोडून दिला. त्या मॅडम आज नाही आहे, सुरेखा कावले मॅडम गेटवरच भेटल्या ओझर टीमच्या. मॅमने तिथून मला आतमध्ये आणलं. मॅडम कोणीच नाही आहे माझ्याजवळ. माझ्या मॅम आशा आयरे मॅडम त्या नाही आलेल्या. डोंट वरी मॅडम, सगळी आपली टीम आहे. आणि मग सगळ्या ओझरच्या मॅडम, ज्योती मॅडम सगळ्या भेटल्या. 2 दिवस आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. त्यावेळी ज्योती नवगिरे हे नाव कुणालाही माहीत नव्हतं, आणि आज अभिमान वाटतो की सगळ्यांना माझं नाव माहिती आहे, ज्योती नवगिरे. आल्यानंतर मी सरांच्यावर थँक्यू बोलायला सांगितलं. मी पहिले सरांकडे गेली. सरांना म्हटलं सर थँक्यू, तुम्ही 2 दिवसापासून आम्हाला मला असं फील होत आहे आता मला निघायला हवं. आणि तुम्ही सांगितलं की आज आपल्याला व्यक्त व्हायचं. सरांनी सांगितलं मला खास, मला त्याचं खूप छान वाटलं. साईडला मला सांगितलं मॅम शेवटचा डान्स तुम्ही करायचा आहे, करायचं आहे. थँक्यू सर. दिस इज द पॉवर ऑफ यू. आणि आजपर्यंत ती फक्त दबली होती, ती आज बाहेर पडली. 2 दिवसामध्ये जर का एवढा रिझल्ट येऊ शकतो तर 4 दिवसाच्या PSC काय होऊ शकतं हे तुम्ही इमॅजिन करू शकता.